दरवर्षीप्रमाणे यंदा देखील टेमीनाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे हे येत आहेत। त्या अगोदर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं सर्वच महिला या ठिकाणी आता आरतीच्या ठिकाणी जमलेल्या आहेत। मोठी संख्या या ठिकाणी पाहायला मिळते। पाहायला गेलं तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी घोषणाबाजी होत होती। या सर्व ज्या महिला आहेत त्या ठिकाणी आता रश्मी ठाकरे यांच्या समवेत आरती करणार आहे। टेमीनाक्याची ही देवी जी आहे ते स्वर्गीय नेते दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या वतीने या देवीचं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या उत्सवाच्या वातावरणात पाठपूजन केलं जातं। त्यानंतर देवीची आरती केली जाते। त्यानंतर 9 दिवस या ठिकाणी मोठा सोहळा उत्साह पाहायला मिळतो। आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी शक्ती प्रदर्शन देखील दिसून येणार। मागे देखील रश्मी ठाकरे हे या ठिकाणी आले होते, त्यांना देखील मान अपमान या ठिकाणी सहन करावा लागला होता। पाहायला गेलं तर आता सर्व महिला मुंबई असेल ठाण्यातून आलेल्या आहेत। एकंदरीत या ज्या महिला आहेत सर्व आता दर्शन कुठून आल्यात तुम्ही? दिंडोशी मालाड। अच्छा, कशा प्रकारच्या या ठिकाणी तुम्ही शक्ती प्रदर्शन आरती करणार आहे? हा, आरती करणार आहोत। हा, नक्कीच। या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या आता जमाला सुरुवात झालेली आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात? तुम्ही कुठून आलेले आहात आणि आरती कशा प्रकारची आरती या ठिकाणी तुम्ही करणार लक्ष्मी ठाकरे? आता येतील तेव्हा चालू होईल। आता म्हणजे ज्या आरत्या आहेत ना त्या आरत्या आम्ही सगळ्या घेणार आहोत या ठिकाणी। नक्कीच मोठ्या संख्येने या ठिकाणी देखील तुम्ही आला आहात। कसं आई चरणी काय प्रार्थना असणार? आम्ही आई चरणी अशी प्रार्थना करू। आता जी विधानसभा निवडणूक येते आणि त्यात आमचे उमेदवार प्रभूसाहेब तर ते बहुदक्या मताने विजयी व्हावे हीच मी देवीचरणी प्रार्थना करेन। शिवसेनेत पाहायला गेलं तर उभी फूट पडली, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने 2 गट या ठिकाणी तयार झाले। आई चरणी काय प्रार्थना असणार या दुर्गेकडे? आई चरणी प्रार्थना केली की आमची मशाल जिथून येईल। 2 गट पडले तरी काय आम्हाला काय फरक पडत नाही। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा आमचा पक्ष मोठा होणार आहे आणि जे दुसरा गट आहे तो खाली पडणार आहे। सर्वच महिलांनी या ठिकाणी आरतीचा सन्मान मिळणार आहे। मागे देखील काही मान सन्मान मिळाला होता। हो, आम्हाला उद्धवजी साहेब आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला खूप चांगला मान सन्मान आहे आमच्या पक्षामध्ये। देवीच्या ठिकाणी काल मान सन्मान कशा प्रकारे मिळतो? नक्कीच मिळतो, नक्की। हो, काय सांगाल, तुमचं मत काय? बस सर्वांनी सांगितलं आमचाच पक्ष मशाल जिंकणार मशाल बहिणीसाठी या सरकारने अनेक नाही लाडकी बहिणीचे आमचेच पैसे आम्हाला देतात। ते आमचेच पैसे आम्हाला देतात, आम्हाला टॅक्स लावताय सगळं आम्हाला तेच करून आमचे पैसे आम्हाला देताय। महागाई करतात ते नाही दिसत। 1,500 काय होणार आहे? काय होणार? औषधाला पण पुरतील का 1,500? भरपूर आहे सर्वसामान्यांना खूप पटलाय। आणि महागाई मी म्हणते इथे सगळ्याचे भाव वाढलेले आहेत। ते पैसे आमच्याचकडनं सगळे गोळा करतात ना बायकांकडनं। देवीकडे काय साकडं असणार आहे एकंदरीत महिलांचं? देवीकडे हेच साकडं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार येऊ दे बस। या ठिकाणी अजून काय महिला आहे, तुमचं काय मत आहे? तेच आहे मत आहे आमचं सरकार यावं पुढे। उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पद आमचं हे वरती यावं बस, बाकी आम्हाला काही नाही। नक्कीच या महिला ज्या आहेत त्या सर्व या ठिकाणी जमलेल्या आहेत। थोड्याच वेळात ह्या ठिकाणी टेमीनाकाच्या ठिकाणी देवीची आरती केली जाणार आहे। मागे देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होतं। यंदा देखील ठाकरे गटाकडून याच शिवसेनेच्या या टेमीनाक्याच्या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतं। पाहू शकतात मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला जे ते आलेले आहेत। टेमीनाक्याची देवी ही या ठिकाणी स्वर्गीय नेते आनंद दिघे यांच्या वतीने ही या देवीचं या ठिकाणी नक्कीच काय महिला आहेत काय नक्की तुमची काय मागणी आहे? संरक्षण द्या आम्हाला। 1500 रुपये द्यायच्या ऐवजी आम्हाला महिलांना सुरक्षित नाही आहेत, तर ते आम्हाला संरक्षण द्या। आणि ही जी महागाई वाढली आहे ती महागाई कमी करा। तुम्ही 1500 देताय ते आमचेच देताय आम्हाला, ते आमचेच देताय ना, स्वतःचेच जे आमच्या नवऱ्याच्या खिशातून काढताय तेच आम्हाला देताय। त्याच्या बदल्यात आम्हाला संरक्षण पाहिजे। आणि सरकारने जे पाऊल उचलले ते महिलांसाठी पाऊल उचललेलं असं त्यांचं म्हणणं आहे सरकारचं। काय नाही, महिलांसाठी काहीच नाही। सगळं महिलांना कोणाला भेटतंय, त्याचा फायदा देखील झाला त्यांचं म्हणणं झालंय नाही असं नाही। पण माझं म्हणणं हे आहे की महागाई कमी करा, कारण दिवसांदिवस महागाई वाढते। पगार पाणी आमच्या मिस्टरांची वाढत नाही, मग आम्ही करणार का? 80 रुपये किलो टमाटर, कांदे 100 रुपये किलो, लसूण 200 रुपये किलो, काय खाणार का आम्ही? 400 रुपये किलो, सॉरी। मग काय फायदा आम्हाला? काय असणार आहे यंदाच्या निवडणुकीत जर तुमचं सरकार येतं तर महिलांसाठी काय तुमची?
महिलांसाठी काय संरक्षण हे महिलांसाठी पहिले देणार आहे उद्धवजी. मशाल आता चिन्ह हातात दिलेलं तुमच्या, मात्र कुठं धनुष्यबाण या ठिकाणी आता रामाचं धनुष्यबाण असेल ते आता ते तुमच्याकडे राहिलं नाही. मला मशाल दिली आहे ना, ते मशालच जिंकणार आहे. तुम्ही म्हणता लाडक्या बहिणीचे पैसे आले, चला मान्य आहे आम्हाला, पण आज भाज्यांचे भाव 120 रुपये किलो, आज तांबाटे 150 रुपये किलो, सगळ्याचे भाव वाढले. तुम्ही सांगा ह्या महागाई एवढी वाढवले म्हणजे ऐका, म्हणजे आपलेच पैसे आम्हालाच देता येते. भाव वाढवले सगळ्यांवर तुम्ही, मग त्याचा काय फायदा झाला लाडक्या बहिणींना पैसे देऊन? म्हणजे आमचे पैसे ते आमच्याच खात्यात येत आहेत असं आता आम्हाला वाटायला लागलं. हे सरकार आम्हाला त्यांचे पैसे देत नाही आहेत, हे भाज्यांचे भाव सगळ्याचे भाव वाढलेले पैसे आम्हाला मिळत आहेत असं आता लोकांचं मत झालं आहे. आणि पुढच्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सरकारला दाखवून देऊ की आम्ही काय चीज आहे ते. आणि महिलांचे जर महागाई जर वाढले तर 1,500 आहे, त्यापेक्षा जास्त मागणी आहे का तुमची? नाही, पण आमची मागणी नाही आणि आम्हाला पैसेच नको. आमची एकच मागणी आहे, आमच्या बहिणींना पैसे नको आहेत, फक्त महागाई कमी करा आणि संरक्षण द्या. आज महिला तुम्ही बघा सुरक्षित नाही आहेत, आज लहान मुलींवर अत्याचार होत आहे. मग हे सरकार गप्प का राहत आहे? त्यांना का नाही वाटत की आपण काहीतरी केलं पाहिजे? त्यांना बहिणी नाही आहेत का? एवढे अत्याचार होत आहेत तर मग हे सरकार गप राहण्याचं कारण काय? हे सरकारने आम्हाला पुढे येऊन सांगायला पाहिजे महिलांना. हा आमचा विश्वास आहे पूर्ण. आरती करणार कशा प्रकारचा मान तुम्हाला मिळाला आहे? आज बघा आमच्या रश्मी ठाकरे बहिणी आहेत, त्या आज इथे येणार आहेत आरतीला आणि आम्ही पण सगळ्या भगिनी आरतीसाठी आलेलो आहे. आम्हाला मान मिळणार ज्या वेळेला आमच्या रश्मी बहिणी येतील, त्यांच्याबरोबर सगळ्या महिला आमच्या शिवसेनेच्या आतमध्ये आरतीसाठी जाणार आहेत. देवीला तेच सगळं घालणार आहे की आमचं राज्य येऊ दे, आमच्या उद्धव बाळासाहेबांचं राज्य यायला पाहिजे आणि ते 100% येणार. त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलापैकी दिवस रात्र एक करून रक्ताचं पाणी करू, पण आम्ही आमचं सरकार आणल्याशिवाय शांत बसणार नाही. मशाल पटेल. अरे आवाज कुणाचा? अरे आवाज. या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या महिला या ठिकाणी जमाला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात आता रश्मी ठाकरे यांच्या हस्ते याच मंडपामध्ये देवीच्या ठिकाणी मोठी आरती होणार आहे. या ठिकाणी त्याच्या अगोदर मोठे शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात विधानसभेचं मशाल ही पेटणार आहे आणि देवीकडे साकडं एकच की महागाई कमी हो आणि यंदाचं सरकार जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं यावं अशा देखील देवीकडे प्रार्थना या महिलांनी केलेली आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळानंतर रश्मी ठाकरे या ठिकाणी येतात, त्यानंतर आरती कशा प्रकारे होईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.